मालेगावच्या मतदारांनी पुन्हा एकदा त्रिशंकू कौल दिलाय। कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमत न मिळाल्याने इथं जोरदार घोडेबाजार रंगणार आहे। सत्ता स्थापनेसाठी आतापासूनच राजकीय पक्षांची रस्सीखेच सुरू झाली। मालेगाव महापालिकेचा निकाल लागला, पण इथं कुणाची सत्ता येणार हे काही अजून स्पष्ट झालं नाही। 84 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमतासाठीचा 43 जागांचा आकडा गाठता आलेला नाही। 28 जागांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल आघाडीला अनुक्रमे 20 आणि 6 अशा एकूण 26 जागा मिळाल्या। शिवसेनेचा धनुष्यबाण 13 जागांवर येऊन थांबलाय। भाजपचं कमळ अवघ्या 9 जागांवर फुललं, तर MIMचा 7 जागांवर उदय झालाय। 100 पैकी केवळ एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी झालाय। मालेगावच्या मतदारांनी अशी राजकीय खिचडी पकवल्यानं सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच रंगली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल आघाडी एकत्र आले तर बहुमताचा 43चा जादुई आकडा ते पार करू शकतात, पण सध्या तरी ही शक्यता धूसर दिसते। तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष एकत्र आले तरी सत्ता स्थापनेसाठी 2 जागा कमी पडतील, त्यामुळे त्यांना भाजप किंवा MIMची गरज असेल, पण सुद्धा भाजप काँग्रेस सोबत जाण्याची चिंता नाहीये। हे सत्तेची समीकरण शेवटी वैचारिक जे पक्षाचे वैचारिक हे सगळे बघून त्यानुसार आम्ही डिसिजन करू। फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणाबरोबर आम्ही बसणार नाही, एवढं तर निश्चित आहे। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल आघाडी, शिवसेना आणि भाजप अशी मिसळ एकत्र येऊ शकते, पण सध्या तरी कुणी आपले पत्ते उघड करायला तयार नाही। शिवसेना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहते, तर विकासासाठी हाताला साथ देण्याचं आवाहन काँग्रेस नेते करतायत। मालेगावचं सर्व आकडेवारीचं चित्र स्पष्ट होईल। हे चित्र माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या समोर ठेवण्यात येईल। उद्धवजी ठाकरे साहब या संदर्भामध्ये जो काही आदेश देतील त्याचं पालन केलं जाएगा। कांग्रेस पक्ष का 1 नंबर पक्ष हमारा मालेगांव महानगर पालिका में चुनकर आया है और हमने विकास के नाम पर इलेक्शन लड़ा और विकास हमको महत्व है, शहर का विकास करना महत्व है। इसके लिए मैं समझता हूँ कि हमारे अगेंस्ट जो राजकीय पक्षों ने चुनाव लड़ा वो चुनाव उनको भी विकास अगर सही में शहर का करना है तो उनके लिए हमारे दरवाजे खुले। मालेगावमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसचा जोर होता। माजी आमदार रशीद शेख यांच्या रूपानं काँग्रेसकडे महापौर पदाचा तगडा उमेदवार देखील आहे, पण सिंहासन समोर दिसत असतानाही सत्ता काबीज करणं कठीण होऊन बसलंय। आता पडद्याआड नेमकी काय समीकरण जुळतात, कोण कुणाच्या गळ्यात गळा घालतो आणि घोडे बाजार कसा रंगतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश वाघसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।